आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आपण आलेलो आहोत एकदंत आर्ट्स येथे आपण आलेलो आहे आणि येथे खूप सुंदर अशा मूर्त्या ह्या दरवर्षी तयार होतात। आपण बघू शकतो माझ्या मागे एक सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 7 सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तयारीला सुरुवात देखील झालेली आहे आणि आज आपण ह्यावरच ब्लॉग बनवणार आहोत। मी तुम्हाला इथलच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या दाखवणार आहे। तुम्ही या ठिकाणी येऊन त्या बुक सुद्धा करू शकता। तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। गणरायाचे आगमन अवघ्या 1.5 महिन्यावर आले असून प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची। आणि त्यामुळेच मी आज तुम्हाला प्रेमदान हडको येथील एकदंत आर्ट्स या ठिकाणी घेऊन आले आहे। या ठिकाणी अतिशय सुरेख अशा गणरायाच्या मूर्त्या मिळत असल्याने गणेश भक्तांची पहिली पसंती ही एकदंत आर्ट्सला मिळत असते। या ठिकाणच्या मूर्त्या पाहताना एक लक्षात येत आहे की आत्ताशी येथे मूर्त्यांना आकार देण्याचे काम चालू झाले आहे। लवकरच या मूर्त्यांना सुरेख रंगात रंगून नक्षीकाम करून तयार होतील। त्यावेळेस ही मी तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मूर्त्या दाखवणारच आहे। परंतु नगर शहरात अनेक गणपतीचे कारखाने असून अनेक सुरेख मूर्त्या ह्या तयार झाल्या असून आपण त्यावरही एक नजर मारूयात। चरणी तुझ्या रे शरण आलो बाप्पा तुला रे जीव जडला चरणी तुझ्या रे शरण आलो बाप्पा तुला रे। नाद घुमतो दाही दिशा रे मंगलमूर्ती मोरया, तूच करता साऱ्या सुखाचा दुःख हरता त्राता जगाचा, तूच आदी आणि अनंत मंगलमूर्ती मोरया। ढोल ताशात तारलेला नाम घोषात रंगलेला महिमा तुझा मोरया मोरया हे मोरया मोरया हे मोरया मोरया हे मोरया मोरया हे मोरया। हो उरातला ओंकार हा आज झाला ओंकार रे, अपराध घे पोटामध्ये ये कराया उद्धार रे। पाठी राखा भक्तांचा तू दाता रिद्धी सिद्धीचा, पाप बंधू आई सखा तू लेकरांच्या बुद्धीचा, गरजणाऱ्या मेघातुनी रे अनविजाच्या रेखातुनी रे आशिष दे मोरया मोरया हे मोरया मोरया हे मोरया मोरया हे मोरया। तुम्हाला आवडल्या ना या ठिकाणी मूर्त्या? किती सुंदर अशा मूर्त्या आपण बघितल्या। आपण सेकंड ब्लॉग मध्ये बघणार आहोत की इथे कलरिंग ते झाल्यावर कशा आहे, ह्याचा आपण पार्ट 2 देखील बनवणार आहोत की या मूर्त्या तयार झाल्यावर कशा दिसतात। तर तो पार्ट बघायला विसरू नका।